मित्रांनो, भारतीय राजकारणात गेल्या काही वर्षात जर एखाद्या गोष्टीने सर्वाधिक धक्का दिला असेल तर ती म्हणजे पक्षांमधील मोठमोठी फूट. महाराष्ट्रात शिवसेना फुटली, राष्ट्रवादी काँग्रेस फुटली, अनेक दशकं मजबूत वाटणारे पक्ष अचानक दोन गटांमध्ये विभागले गेले आणि आता अशीच एक चर्चा पश्चिम बंगालमध्ये सुरू झाली आहे. देशभरातील राजकीय वर्तुळात एकच प्रश्न विचारला जात आहे, ममता बॅनर्जीचा उद्धव ठाकरे होणार का? तृणमूल काँग्रेसमध्ये महाराष्ट्र मॉडेलची पुनरावृत्ती होणार का? आणि जर खरंच टीएमसी मध्ये फूट पडली तर पक्ष चिन्हापासून पक्षाच्या नेतृत्वापर्यंत सर्व काही बदलू शकतं का? नमस्कार, मी किशोरी खांडेकर आणि तुम्ही पाहताय अनफिल्टर्ड महाराष्ट्र. आज आपण या संपूर्ण प्रकरणाचा सुरुवातीपासून शेवटपर्यंत सखोल आढावा घेणार आहोत. या कथेमध्ये आहे सत्तेचा संघर्ष, नेतृत्वावरील प्रश्नचिन्ह, कथित स्वाक्षरी घोटाळा, आमदारांची बंडखोरी, भाजपवरील आरोप, अभिषेक बॅनर्जीची भूमिका आणि भविष्यात बंगालच्या राजकारणात काय होऊ शकतं याचं विश्लेषण. एक काळ असा होता की पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांना आव्हान देणारा नेता शोधणं कठीण होतं. 2011 मध्ये त्यांनी तब्बल 34 वर्षाच्या डावा आघाडीच्या राजवटीचा अंत केला. माटी माणूस हा नारा देत त्यांनी बंगालच्या जनतेच्या मनात एक वेगळी जागा निर्माण केली. संघर्षशील नेत्या, सामान्य माणसाची बाजू घेणारी महिला आणि दिल्लीतील सत्तेला आव्हान देणारा चेहरा अशी प्रतिमा त्यांची प्रतिमा बनली. 2011 ते 2026 या काळात तृणमूल काँग्रेसने बंगालच्या राजकारणावर जवळजवळ निर्विवाद वर्चस्व गाजवलं. विरोधकांना फारशी संधी मिळाली नाही. भाजप बंगालमध्ये वाढत होती, पण ममता बॅनर्जीचा प्रभाव तितकाच मजबूत होता. मात्र राजकारणात कोणतीही सत्ता कायमची नसते. कालांतराने भ्रष्टाचाराचे आरोप, संघटनात्मक नाराजी, स्थानिक पातळीवरील असंतोष आणि नेतृत्वाबाबत प्रश्न निर्माण होऊ लागले. त्याचवेळी भाजपने बंगालमध्ये आपली संघटनात्मक ताकद वाढवली. 2026 ची विधानसभा निवडणूक बंगालच्या राजकीय इतिहासातील सर्वात मोठ्या वळणांपैकी एक ठरली. अनेक अहवालांनुसार भाजपने ऐतिहासिक विजय मिळवला आणि तृणमूल काँग्रेसची सत्ता संपुष्टात आली. ममता बॅनर्जीच्या पक्षांची जागा मोठ्या प्रमाणावर कमी झाली. स्वतः ममता बॅनर्जीच्या नेतृत्वावरही प्रश्न उपस्थित होऊ लागले. निवडणुकीच्या निकालानंतर त्याने निकालांवर आक्षेप घेतला तर भाजपने तो जनतेचा कौल असल्याचं सांगितलं. निवडणुकीतील धक्क्यानंतर तृणमूल काँग्रेसमध्ये अंतर्गत नाराजी वाढत असल्याच्या चर्चा सुरू झाल्या. काही नेत्यांनी संघटनात्मक निर्णयावर प्रश्न उपस्थित करण्यास सुरुवात केली. अनेकांना वाटू लागलं की पक्षातील निर्णय प्रक्रिया काही मोजक्या नेत्यांपुरती मर्यादित होत चालली आहे. विशेषतः अभिषेक बॅनर्जी यांच्या वाढत्या प्रभावावर काही ज्येष्ठ नेत्यांमध्ये नाराजी असल्याच्या चर्चा विविध राजकीय वर्तुळात सुरू झाल्या. मात्र खरी खळबळ उडाली ती कथित स्वाक्षरी वादामुळे. या प्रकरणात विधानसभा विरोधी पक्षनेते आणि इतर पदांच्या नियुक्तींशी संबंधित काही कागदपत्रांवर आमदारांच्या स्वाक्षऱ्या वापरण्यात असल्याचा मुद्दा समोर आला. काही आमदारांनी दावा केला की त्यांच्या परवानगीशिवाय किंवा माहितीशिवाय स्वाक्षऱ्या वापरण्यात आल्या. हा आरोप अत्यंत गंभीर मानला गेला, कारण तो थेट पक्षाच्या अंतर्गत लोकशाहीवर प्रश्न निर्माण करणारा होता. या प्रकरणाची चौकशी सुरू झाली आणि CIDने अनेक आमदारांचे जबाब नोंदवण्यास सुरुवात केली. याच प्रकरणात 2 आमदारांची नावं विशेष चर्चेत आली. ऋतुव्रत बंदोपाध्याय आणि संपीतन साहा या दोघांनी कथित स्वाक्षरी प्रकरणाबाबत आवाज उठवला. त्यानंतर अचानक तृणमूल काँग्रेसने या दोघांनाही पक्षातून हकलून दिलं. पक्षाने त्यांच्यावर पक्षाविरोधी कारवाई केल्याचा आरोप केला. मात्र त्यांच्या समर्थकाचं म्हणणं होतं की त्यांनी केवळ प्रश्न विचारला होता. ही घटना घडल्यानंतर बंगालमध्ये एक नवीन शब्द चर्चेत आला, व्हिसल ब्लोअर. अनेकांनी या दोन्ही आमदारांना पक्षातील अनियमिततेत विरोधात आवाज उठवणारे नेते म्हणून पाहिलं, तर पक्ष नेतृत्वाने त्यांना बंडखोर म्हणून सादर केलं. त्यामुळे पक्षातील अंतर्गत संघर्ष उघडपणे समोर आला. आता या कथेत आणखी एक नाट्यमय वळण आलं. ममता बॅनर्जी यांनी आपल्या निवासस्थानी आमदारांची महत्त्वाची बैठक बोलवली. अशा बैठका सामान्यतः पक्षातील एकजूट दाखवण्यासाठी घेतल्या जातात, पण या वृत्तानुसार या बैठकीला मोठ्या प्रमाणात आमदार गैरहजर राहिले. काही अहवालांमध्ये तर 80 पैकी जवळपास 60 आमदार अनुपस्थित असल्याचा दावा करण्यात आला. त्यामुळे राजकीय चर्चांना अक्षरशः उधाण आलं. एका राजकीय पक्षासाठी ही केवळ गैरहजेरी नव्हती, हा नेतृत्वावरील विश्वासाचा प्रश्न बनला. कारण एखाद्या पक्षप्रमुखाने बोलवलेल्या बैठकीला मोठ्या प्रमाणात लोक गैरहजर राहत असतील तर त्याचा अर्थ पक्षांमध्ये काहीतरी गंभीर घडत असल्याचं घेतला जातो. याच क्षणापासून महाराष्ट्र मॉडेल ही चर्चा सुरू झाली. महाराष्ट्रात 2022 मध्ये शिवसेनेत मोठी फूट पडली. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली मोठा गट वेगळा झाला. नंतर प्रश्नचिन्ह, पक्षाचं नाव, संघटनात्मक नियंत्रण आणि राजकीय वैधता यावर मोठी लढाई झाली. उद्धव ठाकरे यांच्या हातातून पक्षाची मूळ ओळखच निघून गेली.
असा आरोप त्यांच्या समर्थकांनी केला. आज बंगालमध्ये अनेक राजकीय विश्लेषक हा प्रश्न विचारत आहेत की तृणमूल काँग्रेसमध्येही असंच काही घडू शकतं का. काही वृत्तांमध्ये तर रिअल टीएमसी म्हणजेच खरी तृणमूल काँग्रेस असा नवा गट तयार होण्याचा चर्चाही उल्लेख करण्यात आले आहे. अर्थात हे सर्व अद्याप चर्चेच्या आणि अटकळींच्या पातळीवर आहे. अधिकृतरित्या कोणतीही मोठी फूट झालेली नाही, पण राजकीय वातावरण इतकं तापलं आहे की या शक्यतेकडे दुर्लक्ष करणं कठीण आहे. ममता बॅनर्जी मात्र या सर्व चर्चांवर आक्रमक भूमिका घेत आहेत. त्यांनी स्पष्टपणे आरोप केला आहे की तृणमूल काँग्रेसला कमकुवत करण्यासाठी एक संघटित कट रचला जात आहे. धमक्या, दबाव आणि विविध माध्यमांचा वापर करून आमदारांना फोडण्याचा प्रयत्न होत असल्याचा दावा त्यांनी केला आहे. त्यांनी भाजपवरही थेट निशाणा साधला आहे. ममता बॅनर्जी यांनी आपल्या पक्षातील बंडखोरांना उद्देशून अशा लोकांशिवाय पक्ष अधिक चांगला चालेल असा संदेश दिला. त्यांच्या मते तृणमूल काँग्रेसची खरी ताकद आमदार किंवा मोठे नेते नाहीत, तर तळागाळातील कार्यकर्ते आहेत. त्यामुळे काही नेते गेले तरी पक्ष संपणार नाही असं त्यांचं म्हणणं आहे. पण राजकारणात वास्तव हे नेहमीच भाषणापेक्षा वेगळं असतं. जर खरोखरच मोठ्या प्रमाणात आमदार वेगळे झाले तर परिस्थिती पूर्णपणे बदलू शकते. काही कायदेशीर तज्ज्ञांच्या मते जर 2/3 जास्त आमदार एकत्र आले तर ते स्वतंत्र गट तयार करू शकतात आणि विविध पदांवर दावा करू शकतात. महाराष्ट्रात जसं घडलं तसं बंगालमध्ये होईल का, हा प्रश्न आता चर्चेचा केंद्रबिंदू बनला आहे. सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे अभिषेक बॅनर्जी. तृणमूल काँग्रेसच्या भविष्यातील नेतृत्वाचा चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं, पण पक्षातील काही नाराजी थेट त्यांच्या नेतृत्व शैलीवर केंद्रित असल्याची चर्चा सुरू झाली आहे. जर पक्षात मोठं बंड झालं तर त्याचा सर्वात मोठा परिणाम अभिषेक बॅनर्जी यांच्या राजकीय भवितव्यावर होऊ शकतो. आज परिस्थिती अशी आहे की बंगालमध्ये राजकीय अनिश्चिततेचं वातावरण निर्माण झालं आहे. एका बाजूला ममता बॅनर्जी अजूनही स्वतःला लढाऊ नेता म्हणून सादर करत आहेत, तर दुसऱ्या बाजूला विरोधक तृणमूल काँग्रेसच्या अंतर्गत संकटाकडे बोट दाखवत आहेत आणि तिसऱ्या बाजूला पक्षातील नाराज नेत्यांबाबत सतत नवीन चर्चा समोर येत आहेत. म्हणूनच आजचा सर्वात मोठा प्रश्न हा नाही की 2 आमदारांना पक्षातून काढलं गेलं. प्रश्न हा आहे की 2 आमदारांच्या प्रकरणाने तृणमूल काँग्रेसच्या आत दडलेला मोठा संघर्ष बाहेर आणला आहे का. हा संघर्ष काही दिवसात शांत होणार आहे की तो पुढे जाऊन बंगालच्या राजकारणाचा चेहरा मोहरा बदलणार आहे. उद्धव ठाकरे यांच्यासोबत जे घडलं तेच ममता बॅनर्जी यांच्यासोबत घडेल का, की ही ममता पुन्हा एकदा संकटातून बाहेर पडून आपल्या पक्षाला एकत्र ठेवण्यात यशस्वी ठरतील. या प्रश्नांची उत्तरं पुढील काही आठवड्यात आणि महिन्यात मिळतीलच. पण एक गोष्ट नक्की आहे, पश्चिम बंगालच्या राजकारणात सध्या सुरू असलेलं हे वादळ केवळ 2 आमदारांच्या हकलपट्टीपुरतं मर्यादित नाही. हे सत्तेच्या, नेतृत्वाच्या आणि पक्षांच्या अस्तित्वाच्या लढाईचं संकेत देणारं वादळ आहे आणि या वादळाचा परिणाम केवळ बंगालवरच नाही तर राष्ट्रीय राजकारणावरही होऊ शकतो. तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.